नमस्कार मित्रांनो, स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत सत्र परीक्षा 2025 विषय मराठी आणि इयत्ता चौथी पॅटर्न नुसार प्रश्नोत्तरी आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तर मग समजूया पेपर नाव आणि या प्रकारे लेखी मार्क्स आणि 10 तोंडी मार्क्स असा एकूण 40 गुणांचा पेपर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, तोंडी चाचणी. गोष्ट ऐक व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. शिक्षक तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवतील. जसे की एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात एक वाघ राहत होता. वाघ फार दुःखी होता, कारण त्याचे पिल्लू बोलतच नव्हते. वाघाने त्याच्या पिल्लाला बोलायला शिकवण्यासाठी एका मांजरीची नेमणूक केली. मांजर वाघाच्या पिल्लाला म्याव म्याव शिकवू लागले. हे पाहून वाघोबा वैतागले. त्यानंतर नेमणूक केलेल्या गाढवदारांनी गळायला सुरुवात केली. तेव्हा पिल्लू हैराणच झाले. बैलानेही वाघाच्या पिल्लाला डुरकायला शिकवण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. वाघाचे पिल्लू काही बोलायला शिकले. एके दिवशी काय झाले, दबा धरून बसलेल्या शिकाऱ्याने वाघाच्या पिल्लावर बंदुकीचा तीर धरला. त्याबरोबर पिल्लाने जंगल दणाणून सोडणारी अशी काही डरकाळी फोडली की शिकाऱ्याने टोकली. ती डरकाळी ऐकून वाघोबा खूप खूप खुश झाला. आता यावर आधारित प्रश्न आपण बघा. वाघाच्या पिल्लाने शिकाऱ्याला पाहून डरकाळी का फोडली असावी तुला? उत्तर, कारण त्या शिकाऱ्याला घाबरवण्यासाठी. वाघ दुःखी का होता? कारण ते पिल्लू बोलत नव्हते. असं उत्तर तुम्हाला ठिकाणी. वरील गोष्टीवर आधारित कोणते दोन प्रश्न तू विचारशील सांग. वाघोबाने पिल्लाला बोलायला शिकवायला कोणाकोणाची नेमणूक केली असा एक प्रश्न. मांजरीने पिल्लाला कशा पद्धतीने बोलायला शिकवले असा एक प्रश्न विचारू शकतो. तू तुझ्या लहान बहिणीला किंवा भावाला कोणत्या बाबी शिकवशील ते सांग. ही तुमच्या मनाने या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. प्रश्न दुसरा, शिक्षकांनी मुलांना त्यांनी वाचलेल्या ऐकलेल्या गोष्टीवर आधारित प्रश्न विचारावे. उदाहरणार्थ, तू वाचलेल्या ऐकलेल्या गोष्टीचे नाव सांग. मग तुम्ही वाचलेल्या काही गोष्टीचं नाव सांगायचं आहे. त्या गोष्टीला तुला आवडलेल्या व्यक्तीचे नाव सांगायचं आहे. एखादी व्यक्ती पात्र तुला का आवडले ते सांगायचं आहे. आणि या वाचलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टीला तुझ्या कल्पनेने दुसरे कोणते नाव दिसते ते पण तुम्हाला सांगायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. लेखी भाग या ठिकाणी सूचनेनुसार लेखन कर. एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. खाली दिलेला प्रसंग वाचून त्या प्रसंगाला अनुसरून योग्य म्हण तयार कर व लिही. 2 गुणांसाठी प्रश्न. मग आजोबांच्या डोक्यावरच त्यांचा चष्मा होता आणि ते घरभर फिरत होते. म्हणतात ना, काखेत कळसा गावाला वळसा, असं तिचं उत्तर आहे. वर्गात झालेला कचरा पाहून गुरुजी सर्वांवर रागावले. तेव्हा प्रमोदने स्वतः वर्ग स्वच्छ करायला सुरुवात केली. म्हणतात ना, शहाण्याला शब्दाचा मान. प्रश्न आ, खाली दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण म्हण तयार कर व लिही. साळ, पा असे अक्षर जोडले तर आपलं बघा, फळ, साला, पाणी, 3 अशी म्हण तयार होते. पुन्हा व्यवस्थित वाचलं, आठवली म्हणा ठेवली असं. नाचता एका अंगात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन सबस्क्राईब करा. बातमी वाचून दिलेल्या प्रश्नाची उत्तरे. विशाळवाडीवर निसर्ग, कोकला निसर्ग अशी बातमी आहे. त्यावर आधारित आपण या ठिकाणी प्रश्न बघूया. ही बातमी कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर बघा, विशाळवाडी जिल्हा रायगड. ही बातमी रायगड जिल्ह्यातील आहे. विशाळवाडी बचाव कार्यात कोणी कोणी सहभाग घेतला होता? त्या ठिकाणी याचं उत्तर आहे बघा, तुम्हाला सापडतं. त्या ठिकाणी ठाणे, रायगड, मुंबई बचत व बचाव पथकांनी आणि एनडीआरएफच्या जवानांनी भाग घेतला आढळलं. पुढे योग्य पर्याय निवड व वाक्य पूर्ण कर. निसर्ग कोकला संकट आले. तुझ्या परिसरात अशी दुर्घटना घडल्यास तू कोणती मदत करशील ते आपल्याला लिहायचं आहे. उत्तर आहे, अशी घटना घडल्यास इतरांना सोबत घेऊन गरजूंना मदत करेल. तसेच मदत व बचाव पथकांना माहिती. राष्ट्रीय आपत्ती व मदत कक्षाला फोन करेल. काम आपण करू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढे नवीन मोबाईलवर मिळत राहील व तुम्हाला अभ्यास मदत होईल. खाली उतारा वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे. बघा, महाराष्ट्राला समृद्ध असा सागरी किनारा लाभलेला आहे. समुद्र म्हटले की मासेमारी करणारी कोळी बांधव आठवतो. नारळी पौर्णिमेच्या सणाला कोळी बांधव कोळी नृत्यातून त्यांचा आनंद व्यक्त करतात.
त्यावेळी ते आपली पारंपरिक वेशभूषा परिधान करतात, जसे की डोक्यावर कानटोपी, कमरेला गुंडाळलेला रंगीत रुमाल आणि हातात असणारे वल्ले इत्यादी. तुम्ही कधी कोळीवाड्यात गेलात तर तुम्हाला वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा, मी डोलकर 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 दर्याचा राजा, घर पाण्यावरी बंदराला करतो येता, त्यासारखी गीते ऐकायला व त्यावर नृत्य करणारे कोळी बांधव भेटतात. माझा प्रश्न आहे, खाली शब्दांसाठी उतारात कोणते समानार्थी शब्द आले आहेत? समुद्र या ठिकाणी दर्या, त्यानंतर नाच म्हणजे नृत्य असे उत्तर आपल्याला द्यायचे आहे. बघा, किनारा या शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करवली. उत्तर, सुट्टीच्या दिवशी सागर किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी असते. किनारा हा शब्द आपल्या ठिकाणी वापरलेला आहे. पुढीलपैकी कोणते वर्णन कोळी गीतात नसते? योग्य पर्यायास गोल कर. उत्तर आहे, शेतीविषयी कामाचं वर्णन कोळी गीतामध्ये नसते. समुद्राचं असतं आणि मासेमारीचं पण असतं. सूचनेनुसार कृती करायची आहे. खालीलपैकी ज्या शब्दांचे एकवचन व अनेकवचन आहे सारखेच आहे ते शब्द ओळखून, जसं फूल फुले वेगळं आहे, घर घरे वेगळं आहे, दगड दगड आणि पान पाने होतं, झाड झाडे होतं, डबा डबे, शाळा शाळाचं होतं, म्हणून आपलं दगड आणि शाळा हे उत्तर आहे. खाली दिलेल्या शब्दांचे लिंग बदलून गाय बैल. खालील वाक्यात विशेषण ओळख ओली. गाभुळलेल्या चिंचा पाहून तोंडाला पाणी सुटले. उत्तर, गाभुळलेल्या चिंचेविषयी अधिक माहिती सांगू शकतो. गाभुळलेल्या. कंसात दिलेली विधान योग्य ठिकाणी वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. बागेत फुले होती, कंसात सुवासिक. मग बागेत फुले कशी होती? तर सुवासिक होती. मग बागेत सुवासिक फुले होती अशा पद्धतीने या ठिकाणी आपण वापरू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला, मित्रांनो शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. सूचनेनुसार लेखन कर असा प्रश्न आहे. तू वर्गप्रमुख आहेस. वर्गात स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने तू वर्गमित्रांना कोणत्या सूचना देशील? 2 सूचना लिहायच्या आहेत. वर्गामध्ये कुणीही कचरा फेकू नये आणि दुसरी आहे, कचरा टाकण्यासाठी सर्वांनी कचरा कुंडीचा वापर करावा. कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्दांचा उपयोग करून कविता पूर्ण कर. पांढऱ्या शुभ्र टिपक्यांच्या ओळी, ताईने काढली दारात रांगोळी. रंग भरले पाना फुलात, रांगोळी भरली सर्वांच्या मनात. यमक जोडून आपल्या ठिकाणी कविता तयार करायची. मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब करा. खाली चित्राचे निरीक्षण कर. चित्रातील व्यक्ती एकमेकांमध्ये काय संवाद करत असतील ते तुझ्या कल्पनेने 6 ते 8 ओळीत. तिकीट तपासणी टीसी व प्रवासी यांचा आपण या ठिकाणी संवाद घेऊया. बघा, टीसी सर्वांनी आपापल्या तिकीट क्रमांकानुसार जागेवर बसावे. प्रवासी, माझ्याकडे तिकीट क्रमांक असलेल्या जागेवर दुसराच प्रवासी बसला आहे हो. टीसी, तुमच्याकडे तिकीट दाखवा. प्रवासी, हे पहा माझे तिकीट. टीसी, अहो तुमचा तिकीट क्रमांक बरोबर आहे पण डब्बा क्रमांक हा नाही. अरे हो, मला कळलेच नाही. टीसी, चला तुम्हाला तुमच्या जागेवर बसवून देतो. प्रवासी, धन्यवाद, बाय. अशा पद्धतीने. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून योग्य विरामचिन्हासहित एक वाक्य तयार करून लिही. गहू दुकानातून का साखर आणशील? आजचं आपण वाक्य असं करू शकतो, तू दुकानातून गहू साखर आणशील का? पुढील वाक्य वाच व त्यानुसार पुढे काय घडले असेल असे तुला वाटते ते 3 ते 4 वाक्यात. पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने मला लवकरच जाग आली. डोळे चोळतच मी आरशात पाहिले आणि काय आश्चर्य, मला पंख फुटलेले ते पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. पंख फडफडले व आकाशात उंच भरारी गेली. आकाशातून जमिनीवरचा दिसणारा नजारा पाहून मला खूप आनंद झाला. मग मी उडत उडत एका आंब्याच्या बागेत जाऊन आंब्याच्या झाडावर बसलो. त्या झाडाचे पिकलेले आंबे दिवसभर मन भरून फिरलो व रात्री पुन्हा घरट्याकडे आलो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.